ही सभा देशभरामध्ये एक संदेश देणारी सभा ठरेल आणि त्या संदेशातून चला है तैयार हम, कोई भी कितना भी बड़ा मुकाबला हो उसके लिए है तैयार हम, हाच मेसेज आता काँग्रेस जनापर्यंत जाईल आणि काँग्रेस जन स्वतःला झोकून या निवडणुकीसाठी तयार होईल हा मला विश्वास आहे। या संदर्भात एक महत्त्वाची अपडेट समोर येते। पक्षाला देणगी देण्याचं आवाहन पोस्टरच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे। तर महामेळाव्यामध्ये प्रत्येक खुर्ची मागे QR कोड लावण्यात आले। विशेष म्हणजे डोनेशन करणाऱ्या 5 भाग्यशाली लोकांनाही निवडलं जाणार आहे आणि त्यांना या सभेदरम्यान राहुल गांधी यांच्या हस्ते प्रमाणपत्र दिलं जाणार आहे। नागपुरात काँग्रेसनं पोस्टरबाजी केलेली आहे, तर पक्षाला देणगी देण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलेलं आहे। सोबतच आपण या दृश्यांच्या माध्यमातून हा फोटो पाहू शकतो। या फोटोला शेण फासण्यात आलेला आहे, राहुल गांधींच्या फोटोला शेण फासण्यात आलेला आहे। तर महारॅली निमित्त नागपूरमध्ये काँग्रेसनं पोस्टरबाजी केलेली आहे आणि एका अज्ञात व्यक्तीने राहुल गांधी यांच्या पोस्टरला शेण फासलेलं आहे। आपण पाहतोय काँग्रेसची आज या ठिकाणी महारॅली निघणार आहे आणि यासोबतच त्या ठिकाणी सभा देखील होणार आहे। या सभेला राहुल गांधी, प्रियंका गांधी, सोनिया गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे सुद्धा येणार असल्याची शक्यता आहे। घाबरलेले लोक अशा पद्धतीची प्रवृत्ती घाबरलेले लोक करत असतात। एखाद्या नेत्यांना त्यांच्या बॅनरला काळे फासणं आम्ही फार गांधी विचारायचे आम्ही तत्वाचे आहोत, त्यामुळं आम्हाला नक्की विश्वास आहे की जो लावणार आहे त्याचं तोंड काळं दिसेल भविष्यात। नागपूर म्हणजे भाजपाच्या पेक्षा दुसरा पक्षच कुठे आहे असे धंदे करणारा, उद्योग करणारा। माझा तर थेट आरोप आहे की याची चौकशी झाली पाहिजे आणि दोषीवर कारवाई झाली पाहिजे।